नमस्कार मंडळी. चवळीची भाजी तर तुम्ही केली असेलच, पण वांगं आणि बटाटा टाकून कधी केली आहे का? चला तर मग पाहूया. तेलावर खमंग असं जिरं तडतडून द्यायचं. त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा आणि छान गुलाबी रंगाचा होईपर्यंत परतून घ्यायचा. त्यानंतर त्यामध्ये एक टोमॅटो घालायचा बारीक चिरलेला, तो सुद्धा नरम होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. आता 1-2 मिनिटाची वाफ आणूया. टोमॅटो छान असा नरम झालेला आहे. थोडासा स्मॅश करून घ्यायचा, म्हणजे छान असा भाजीमध्ये मिळून येतो. टोमॅटो छान असा स्मॅश करून घेतलेला आहे. आता त्यामध्ये आपण घरातले बेसिक मसाले घालायचे आहेत. त्यामध्ये हळद घालूया, धने पावडर घालूया, घरातलं लाल तिखट घालायचं आहे घरी बनवलेलं आणि मीठ घालूया. थोडीशी कोथिंबीर घालूया आणि आपण ही भाजी घेतलेली आहे चवळी, वांगं आणि बटाटा ती सुद्धा घालूया. छान अशी तेलावर 2 ते 3 मिनिटं भाजी परतून घ्यायची आहे. लक्षात ठेवा, तेलावर छान अशी भाजी परतून घेतली ना, की भाजीला छान अशी चव येते आणि अगदी पटकन ही भाजी तयार होते. काही जास्त तामझाम करायची गरज नाहीये आणि चवीला भन्नाट अशी लागते. आता काय करायचं आहे, भाजी शिजेल इथपर्यंत पाणी घालायचं आहे आणि झाकण ठेवून 15 मिनिटं छान अशी वाफ आणायची आहे. 15 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता मस्तपैकी आपली भाजी शिजलेली आहे. आता आपण पाहूयात की बटाटा शिजलाय की नाही. हे बघा, थोडासा प्रेस करून घेऊया. हे बघा, मस्तपैकी बटाटा शिजलेला आहे. चवळीसुद्धा छान शिजलेली आहे आणि वांगंसुद्धा शिजले. आता यामध्ये फक्त दाटसरपणा येण्यासाठी थोडंसं 1 चमचाभर ओलं खोबऱ्याचं वाटण घातलेलं आहे. हे अगदी ऑप्शनल आहे. वरून फक्त कोथिंबीर घालायची. तुम्ही चवळीची भाजी कशी करता कमेंट्स करून नक्की सांगा. रेसिपी आवडल्यास एक लाईक नक्की करा.